अरे अरे परत एकदम स्लिपी आहे ना म्हणून तिला चालायला जमत नाही. तिला काय मला पण नाही जमत आहे. अरे तो पण पिकलाय. गुंजळ आहे ना ती एकदम मस्त वास होतोय. तेव्हा दिदी पिकलेली आंबे असतात असे. त्यांचा कलरच वेगळा असतो. कलर वेगळा असतो. तर मित्रांनो आजचा दिवस ना खूपच बिझी गेला. आजचा दिवस ना म्हणजे ना ब्लॉग बनवायला भेटलंच नाही. काय ना काय काम होतं वगैरे घरात पण बाहेर पण. आणि आता ना मी सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे गावामध्ये. तुम्हाला पाठीमागे आवाज येत असेल. पण आता आम्ही ना संध्याकाळी जरा टाईम काढून ना आंब्याच्याकडे चाललो. आंब्याच्या झाडाखाली चाललो. तिकडे ना आंबे थोडेफार पिकलेत. गावठी आंबे असतात ना ते. हे बघा इथे हा एक आहे. ह्याला यावर्षी आंबा आला नाही आहे. ही काय आमारवेल आहे ती. सोड. अरे ते काही दिवसांनी. अरे नाही किती काढणार तुला किती जमणारच नाही. तिला वाटतं की ते झाड कशाला मिळालं पाहिजे. ते आंबामुळे ते बोलतात ना झाड ते दुसरं झाड मोडून जातं त्या झाडावर असतं. तर आता आम्ही ना त्या आंब्याकडे चाललो. तर बघा तो आंबा पिकला आहे. तर बघा पिकलेले आंबे भेटतात का. हा सप्ताहाचा कार्यक्रम आहे ना दिवसभर तिकडेच चालू आहे. काय ना काय कार्यक्रम. जोरात माईकवर तुम्हाला आवाज येत असेल. लाईट नाही आहे त्याच्यामुळे माझं चार्जिंग पण कमी आहे. बघा थोडंफार व्हिडिओ शूट करूया. आता उद्या परवा आम्ही निघणार आहे. त्या हिशोबाने आम्हाला अरे हा यार हे बघा हे पण याला काय बोलत आहे बघा. हे झाडाला किती काटे आहेत पण त्याचं फूल बघा किती भारी वाटतं एकदम. काय बोलतात काय माहीत नाही. आपण काय गावाला राहत नाही आपल्याला माहीत नाही. ते जुने लोक आहेत त्यांनाच माहिती आहे. आपण वर्षातून 1-2 वेळा येतो गावाला. एकतर पावसाळ्यात नाहीतर हिवाळ्यात उन्हाळ्यात. म्हणून आपल्याला काय एवढं नॉलेज नसतं. ते कोकणातले लोक भारी असतात. ते प्रत्येक म्हणजे 2-3 महिन्यानं गावाला जातच असतात. त्यांचं जवळ पण आहे तो विषय नाही. आमच्या गावाला ना ट्रेन नाही आहे अजून. आणि आता आमच्या गावाला पण फटाफट झालं ना लवकर. अरे बापरे तर पडलेले बा आंबे. हो इकडे आंबे पण पडले. ते बघ एकदम रायवळ आंबे असतात ना ते एकदम छोटे छोटे असतात. टेस्ट असते पण एकदम छोटे छोटे. हे बघा दिसतं वरती आंबे पूर्ण आंब्याने भरलेले. भावाने ना पूर्ण गोळा पण करायला घेतले बघा त्याने. त्याला माहिती आहे जास्त आंब्याचं. मला काय कुठं माहिती. हा बघ तो पण पिकलाय. गुंजळ आहे ना ती एकदम मस्त वास होतोय. तेव्हा दिदी पिकलेली आंबे असतात असे. त्यांचा कलरच वेगळा असतो. कलर वेगळा असतो ना. इथं ठेवून सगळे पिकलेले दिदी ईश्वरी इकडे अजून असे दिसतात. बघा आम्ही आता एक गोळा करतोय. तो पण पिकलाय. ते पिवळे दिसले पाहिजे एका साईडने. हिला एक भेटला आता. बघा ठेव. चला अजून गोळा करूया. मोठं झाड आहे ना ते वरतून नाही ते ना वरतून पडल्यावर ना ते फुटतात पण. प्रॉब्लेम तो आहे. हो तिकडे पण आहे का. या आंब्याच्या बाजूला ना अजून एक दुसरा आंबा आहे. तिथे ना मोठे आहे बघा. इथं पण भरलेलं आहे पूर्ण. मी सकाळी ठेवले. अरे बापरे अजूनपर्यंत राहिलेत. भावाने ना इथं बघा हे पूर्ण पिकलेले आंबे. इथं पूर्ण एकदम लॉटरी लागल्यासारखं झालं एकदम. हे सकाळी ठेवून गेले पण अजूनपर्यंत तसेच येते. कोणी हात लावला नाही. मेन गोष्ट ती. अरे भारी एकदम तांबूस एकदम. अरे चावला. अरे जंगलात येतो ना लई कीडक वगैरे खूप चावतात. डेंजर. असं वाटलं काहीतरी एकदम सुई मारली. हां आंबे किती भारी. हे गोड लागतील चांगले. हां ना. मला काय समजतच नाही कसं घ्यायचे. ये बाबा काय हा घे हवा लागे. कसं आहे मस्त एकदम भारी वाटतं. चल बरं एवढं बघ हात लावून बघ. नाही तो जुना आहे वाटतं. जुना चल पुढे चल. ते लाईनच लागली. चल तो बघ ना. हां घे त्याच्या बाजूला पण तो पण.
नाही रे नरम आहे, मस्त घेतो पण. रायवळ आंब्यांचे लोक आहेत ना, गावाचे नाव काय पण ठेवतात. म्हणजे याचं नाव काय राहुल? पुंगस्या. गावाचं नाव आहे पुंगस्या, नाव म्हणून ठेवलं. रायवळ आंबे आहेत ना, गावठी आंबे तसे बोलतात, तो याचं नाव पुंगस्या. आज जर असं 2 दिवस ठेवला ना चांगला पिक आहे. तिकडे घेऊन पकड, हे पण पकड. चल नाही ते थैली वगैरे काय नव्हतं. चांगले होते तेवढे घेऊन गेलो. नंतर बोललो दुपारी, पण दुपारी आलो नाही. चल त्या साईडला उतरे. एक तरी दगड मारलं तरी काय ना काय पडेल रे. एवढे आंबे. आता जोरात हवा आली ना, तरी पण आंबे पडतील. एवढंच पिकलेले आंबे आहेत वरती. पण डेंजर जागा आहे. एवढे जमा झालेत. त्याच्यासाठी ना भावाने ना ही आणली, थैली आणली मोठी. तर मग अशी घेऊन गेलेलं तेव्हा त्याच्याकडे थैली नव्हती, तर थैली पण आणली. हे बघा असेच बघा तिथे पिकलेले पण दिसतात काही काही बघा वरती. त्या आंब्याचे गोळा केलेत. आता दुसऱ्या आंब्याकडे चाललो आहे. बघा इथे दरीत आहे रे, जा पुढे जा, पडशील. अरे पडत. एकदम स्लिपी आहे ना, म्हणून तिला चालायला जमत नाही. तिला काय, मला पण नाही जमत आहे. अरे बापरे. एकदम ना संध्याकाळचं वातावरण आहे, ऊन वगैरे काहीच नाही, म्हणून चांगलं आहे ना. थोडी थंड हवा चालू झाली, हवा मस्त लागते. मित्रांनो तुम्ही माझा बघत असाल कलर, गावाला कलर बघा पूर्ण चेंज झाला. ऊन आहे ना, उन्हात फिरलं खूप, त्याच्यामुळे कलर. हे बघा हिला किती घाई लागली बघ, कशी आहे बघा. आईला आंबे खायला आलो आहे, आंबे गोळा करायला, पण ना माशाने लेट त्रास दिला आहे. आता रिटर्न ना पडता वाचली. आता हे बघा कशी हसती येण्यासारखी. अरे यार समजतच ना कसा मारायचा आंब्याला. चला अरे हे लोकांनी खाली आणि इथं टाकलेत ना, त्याच्यामुळे ना जास्त मासे फिरतात. कारण चल हां ते घेऊन जायचं. आता हे गोळा केलेले आंबे ना आम्ही थैलीत टाकतोय. रिझनना पागल झाली, डान्सनी पागल करून टाकला रिझनने. अरे डेंजरस म्हणजे खरंच रे, परत पागल करून टाकला यार. खूप भन कारण चावतात जोरात एकदम. ते बघा माशांपासून ना जीव घेऊन पळाली ती बघा. माशांनी ना तिला परेशान करून टाकले, खूप जोरात चावतात. आणि ते ना एकदम इरिटेट करून ठेवलेलं आम्हाला. आता गेलेलो एन्जॉय करायला, पण एवढा एन्जॉय करता राहिला पण परेशान करून टाकलं एकदम. ती ना पडता वाचली. अशी ना एकदम मासे तिच्या आजूबाजूला फिरवण्याचं असं उतार होतं ना, ते तिच्यामुळे ती पडता वाचली. तर चाललं घरी. चला